भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज पुणे दौऱ्यावर विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं घेणार दर्शन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर दौऱ्यावर. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी राज्य अधिवेशनाला लावणार हजेरी. शिंदेंच्या होणार अधिवेशनाचं उद्घाटन. पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी मुंबईमध्ये नालेसफाईचं काम सुरू. पालिकेकडून आतापर्यंत 30% काम पूर्ण. 31 मे पर्यंत नालेसफाईचं काम पूर्ण करण्याचं लक्ष्य. पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळणार. पुण्यासह राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट. पुणे वेधशाळेची माहिती. चिखलदऱ्यात तापमानात वाढ. चिखलदऱ्यात पहिल्यांदाच उन्हाचा पारा 38°C. उन्हामुळे पर्यटकांनी फिरवली पाठ. दहावी बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली. मे महिन्यात जाहीर होणार 10वी-12वीचा निकाल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती. चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट. नळ योजना गावात पाण्याची टाकी कोरडी. प्रशासनाचं दुर्लक्ष. गावकरी हैराण. गोखले पुलाचं काम पूर्ण. गोखले पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार. पश्चिम उपनगरवासियांना आता मोठा दिलासा. उजनी धरणात वाळू माफियांविरोधात धडक कारवाई. 40 लाखांचं साहित्य नष्ट. 6 बोटींना जलसमाधी. अलिबाग तालुक्यात धक्कादायक प्रकार. 2 वर्षाच्या चिमुरडीचा स्विमिंग पूलमध्ये पडून मृत्यू. अलिबागच्या बामणसुरे येथील फार्म हाऊसवरील घटना. मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये कोसळला एअर स्टोअर. स्फोटक नसलेलं एअर स्टोअर घरावर कोसळलं. घरातील खोल्यांचं नुकसान. मुंबई नाशिक महामार्गावर बसचा भीषण अपघात. अपघातात 8 वर्षीय मुलीचा मृत्यू तर 10 ते 12 जण जखमी. जखमींपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.